नमस्कार मंडळी, मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये आज तुम्हाला मस्त अशी मी कच्च्या केळीचे वड्याची रेसिपी दाखवत आहे। तर ही रेसिपी आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतात किंवा तोंडाला चव येण्यासाठी सुद्धा बनवून घेऊ शकतात। बनवायला अतिशय सोपे आहे, अतिशय चविष्ट झटपट हे वडे बनत असतात। तर ही वडे बनवण्यासाठी मी या ठिकाणी 4 मोठ्या साईजची ही कच्ची केळी शिजवून घेतलेली आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये कच्ची केळीची वडे बनवायचे असतील तेवढ्या प्रमाणामध्ये कच्ची केळी घ्यायची आहे। 4ही केळी शिजवून घेतलेली मस्त मऊसूत सोलून घेतलेली आहे। साल काढून घेतल्यानंतर पसरट भांड्यामध्ये अशा पद्धतीने हाताने सुद्धा मॅच करून घेऊ शकतात किंवा मॅचर घ्यायचं किंवा एखादी तांब्या वगैरे ग्लास कोणतेही साहित्य घेऊन अशा पद्धतीने अगदी मऊसूत ह्या केळ्यांचा लद्दा आपल्याला करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे ते पाहूया। तर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। ह्या शेंगदाण्याचा आपल्याला कूट करून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि बारीक असं थोडंसं अगदी जाडसर हे कूट करून घेतलेलं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे। तर साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे। अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हळद। तुम्ही जर का उपवासाला करत असाल तर फक्त हिरवी मिरची घाला, यामध्ये लसूण किंवा हळद घालू नका। पाणी न वापरता केलेली ही पेस्ट टाकून घेतलेली आहे। त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे आणि 1 वाटी केलेला शेंगदाण्याचा हा कूट या केळ्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेते। त्यानंतर एक सिक्रेट साहित्य जे आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे साबुदाणा। भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे 1 वाटी। मस्त असा मऊ भिजलेला साबुदाणा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं। फक्त एवढंच आपल्याला साहित्य घालायचं आहे आणि संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता माझी आई तुम्हाला ही वडी बनवून दाखवत आहे। तर आई पूर्ण हे साहित्य मिक्स करून घेत आहे। आईने सगळं साहित्य हे एक प्रकारे असं लद्दा करून घेतलेला आहे। मस्त एकजीव झाल्यानंतर पोलपाटावरती किंवा ताटावरती एक प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे। त्याला पाणी लावून घेतलं आणि आपल्याला ज्या साईजचा वडा करायचा आहे, थोडासा लहान किंवा मोठा त्या साईजचा असा हा उंडा घेतलेला आहे। एक प्रकारे थोडासा असा हा बोटांनी वडा एक प्रकारे मस्त आई असा थापून घेत आहे। एकसारखा असा पसरवायचा आहे। याच प्रक्रियेला वडा थापणे असं म्हटलं जाते। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, वडा हा असा पूर्ण थापून झाल्यानंतर वड्याच्या आतमध्ये असं आपल्याला एक छिद्र करायचं आहे। ह्या पद्धतीने असं हे होल केल्यामुळे वडा मस्त असा तळला जातो, तो कुठेही कच्चा राहत नाही। त्यानंतर ह्या पद्धतीने वडा आईने हातावरती घेतलेला आहे आणि मस्त कडकडीत तापलेल्या तेलामध्ये हा वडा टाकून घेतलेला आहे। तर आई हे वडे तुम्हाला चुलीवरती बनवून दाखवत आहे मस्त अशा पारंपरिक पद्धतीने। मस्त छान असा थोडासा लालसर रंग येईपर्यंत हे वडे आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे आहे। कमी ते मीडियम गॅसवरती तुम्ही हे वडे तळून घेऊ शकतात। जास्त कमी गॅसवरती आपल्याला हे तळायचे नाही, नाहीतर तेलकट होतील। या पद्धतीने मस्त असे तळले केल्यानंतर वडे हे काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी हे 3 ते 4 वडे आईने तळून घेतलेले आहे, ते तुम्हाला दाखवत आहे। त्याच पद्धतीने बाकीचेही वडे बनवायचे आहे। पाणी लावून घेतलेलं आहे, पाण्याचा अगदी थोडासा हात त्यावरती या पद्धतीने वड्याचं मिश्रण पसरून घ्यायचं आहे एकसारखं असं। जास्त जाड सुद्धा करायचं आणि जास्त पातळ सुद्धा नाही। तर ह्या पद्धतीने मीडियम साईजमध्ये आपल्याला वडा हा थापायचा आहे आणि सर्व वडे हे ह्याच वड्याप्रमाणे तळून घ्यायचे आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा हे वडे करून पहा। उपवासाला सुद्धा खाऊ शकतात। त्यामध्ये फक्त लसूण, कोथिंबीर किंवा जिरेही तुम्ही उपवासाला खात नसाल तर घालू नका। बाकीचे सगळं साहित्य टाकून अशा पद्धतीचे मस्त कुरकुरीत वडे तुम्ही हे उपवासासाठी बनवून घ्या। आणि असेच खाण्यासाठी करत असाल तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला हे वडे दाखवलेले आहे तशाच पद्धतीने बनवून घ्या। असे मस्त चविष्ट हे वडे होत असतात। मग मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा ही वडे मस्त अशी केळीची करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।